कुंभमेळ्याच्या दर्शन पथासाठी त्र्यंबकेश्वरमधील सरकारी उपजिल्हा रुग्णालय पाडलं जाणार आहे। मध्यवर्ती जागेवरून रुग्णालयाचं स्थलांतर 5 किलोमीटर दूरच्या एका जागेवर भाडेतत्वानं होणार आहे। मात्र यावरून काही स्थानिकांनी आक्षेप घेतलाय। पाहूयात। आगामी 2027च्या कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर मधील उपजिल्हा रुग्णालय जमीनदोस्त केलं जाणार आहे। रुग्णालय पाडून ती जागा कुंभमेळ्यावेळी दर्शन रांगेसाठी वापरण्याचं सरकारनं ठरवलंय। विशेष म्हणजे हे रुग्णालय त्र्यंबकेश्वरच्या मध्यवर्ती भागात आहे। मात्र ते पाडून आता त्र्यंबक शहराच्या 5 किलोमीटर दूर एका भाडेतत्वावरच्या जागेवर रुग्णालय हलवलं जाईल। यामुळे अनेक लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। लोकांच्या जीवाहून काही दिवसांच्या कुंभमेळ्यासाठीची दर्शन रांग सरकारला महत्त्वाची वाटते का, असा सवाल आता विचारला जातोय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या युद्धपातळीवर कामं सुरू आहेत। मात्र त्र्यंबकेश्वरमध्ये लागलेला हा जो फलक आहे त्याच्यामुळे त्र्यंबकेश्वरचे रहिवासी जे आहेत ते थोडेसे उद्विग्न झालेले आहेत, नाराज झालेले आहेत। कारण इथलं गावातलं जे उपजिल्हा रुग्णालय आहे ते आता पाडण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणून हे रुग्णालय आता इथून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळवाडे शिवारामध्ये शिफ्ट केलं जाणार आहे, स्थलांतरित केलं जाणार आहे। त्याचं कारण असं आहे की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे रुग्णालय जे आहे ते पूर्णपणे जमीनदोस्त करून या ठिकाणी भाविकांना उभं राहण्यासाठी किंवा त्यांना या ठिकाणी थांबता येईल अशा पद्धतीची एक व्यवस्था केली जाणार आहे आणि त्यासाठी आता हे रुग्णालय जे आहे ते पूर्णपणे तोडण्यात येणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच हे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आलेलं। तीच रुग्णालयाची इमारत पाडून तिथे आता कुंभमेळ्याची दर्शन रांग होणार आहे आणि असं असल्यानं स्थानिकांनी होणाऱ्या गैरसोयीवर प्रश्न उपस्थित केलेत। गर्भवती महिला, वृद्ध आणि लहान मुलांना इमर्जन्सीच्या वेळी 5 किलोमीटर दूर जाऊन उपचार घ्यायचे का? वेळेअभावी रुग्ण दगावल्यास त्याला जबाबदार कोण राहणार, असे अनेक मुद्दे मांडलेत। त्र्यंबकेश्वरसह आजूबाजूची अनेक गावं उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात येतात, त्यांची मोठी गैरसोय होणार आहे। कुंभमेळ्यासाठी सरकारनं जवळपास 35,000 कोटींचा आराखडा मांडलाय, ज्यात इतर अनेक कामांसह दर्शन रांगा, नवीन रस्ते, घाटांची दुरुस्ती, स्वागताच्या कमानी, सुशोभीकरणासह अनेक गोष्टींवरती खर्च होणार आहे। मात्र त्यापैकीच एक असणाऱ्या दर्शन रांगांसाठी एक उपजिल्हा रुग्णालय पाडून ते 5 किलोमीटर दूर हलवलं जात असल्यानं नवा वाद आता उभा राहिलाय। चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।